मंगळवारी भाजपाची दुसरी यादी जाहीर होणार आहे। भाजपाच्या केंद्रीय निवडणूक समितीची सोमवारी दिल्लीत बैठक पार पडली आणि आज या संदर्भात 25 जागांवर या बैठकीत चर्चा झाली आहे आणि दुसरी यादी आज जाहीर होण्याची शक्यता आहे। तर बैठकीमध्ये महाराष्ट्रातील 25 जागांवर चर्चा झाली आहे। सूत्रांनी ही माहिती दिली आहे। शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या जागांवर सुद्धा चर्चा झाली आहे। तर भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, पंतप्रधान नरेंद्र मोदी या बैठकीला उपस्थित होते। तर या बैठकीसाठी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, मंत्री चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, आमदार आशिष शेलार तसेच भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे सुद्धा उपस्थित होते। अधिक माहिती घेऊया। आपले प्रतिनिधी डॅरिल मिरांडा आपल्या सोबत जोडलेत। डॅरिल, पहिल्या यादीमध्ये महाराष्ट्रातील एकाही उमेदवाराचं नाव नव्हतं, मात्र आता दुसऱ्या यादीमध्ये 25 उमेदवारांची नावं घोषित होण्याची शक्यता आहे। अधिकची माहिती। जगदीश, आज भाजपच्या लोकसभा उमेदवारांची दुसरी यादी जाहीर होण्याची शक्यता आहे। काल रात्री दिल्लीत भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची एक बैठक पार पडली। या बैठकीसाठी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील उपस्थित होते। त्यासोबत महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, आशिष शेलार असतील, मंत्री सुधीर मुनगंटीवार, मंत्री चंद्रकांत पाटील असे महत्त्वाचे नेते जे आहेत ते देखील उपस्थित होते। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या बैठकीत महाराष्ट्रातल्या जागांवर देखील चर्चा झाली आहे। महाराष्ट्रातल्या विद्यमान 25 जागांवर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आणि त्याच संदर्भातली यादी जी आहे, जी उमेदवारांची, ती आज जाहीर होण्याची शक्यता आहे। त्याचसोबत आपण पाहिला तर महाराष्ट्रातील जी महायुतीमधला जो घटक पक्ष आहे, शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या जागांवर देखील चर्चा झाली आहे। महत्वाची माहिती जी सूत्रांनी दिली आहे त्या माहितीनुसार महाराष्ट्राचे वनमंत्री, जे कॅबिनेट मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना चंद्रपूर लोकसभा उमेदवारी देण्याची शक्यता आहे। त्यासोबत बारामती लोकसभा ची जी जागा आहे ती राष्ट्रवादीच्या वाटेला जाण्याची देखील दाट शक्यता आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। जगदीश, दरम्यान डॅरिल, आता शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या जागांवर सुद्धा या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती समोर येते आहे। कुणाला किती जागा मिळणार हे समोर येईलच, मात्र या 25 उमेदवारांची यादी जाहीर होणार आहे। त्यामध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या कोणकोणत्या जागांचा समावेश असू शकतो? जगदीश, जी माहिती सूत्रांनी दिली आहे त्या माहितीनुसार जी 25 विद्यमान जागा आहेत भाजपच्या, आपण पाहिलं असेल तर महाराष्ट्रातील 23 जागांवर लोकसभा निरीक्षक देखील भाजपच्या वतीने नेमण्यात आले होते। त्याच संदर्भातली जी 25 जागा आहेत त्या जागांवर चर्चा झाली आणि या संदर्भातली जी यादी आहे ती जाहीर होण्याची शक्यता आहे। तर दुसरीकडे मात्र महायुतीतला जो जागा वाटपाचा जो फॉर्म्युला आहे तो अद्याप ठरलेला नाही, कारण काल महायुतीची दिल्लीमध्ये बैठक होणार होती, पण काही कारणास्तव ती बैठक रद्द करण्यात आली, कारण भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची एक बैठक बोलावण्यात आली होती आणि येत्या काही दिवसात महायुतीतला जागा वाटपाचा फॉर्म्युला देखील ठरणार आहे। पण आता जी माहिती सूत्रांनी दिली आहे त्या माहितीनुसार भाजपच्या 25 विद्यमान जागांवर कालच्या बैठकीत चर्चा झाली आणि त्याच संदर्भातली यादी आज जाहीर होण्याची शक्यता देखील आहे। जगदीश, धन्यवाद डॅरिल दिलेल्या माहितीबद्दल।